सावलीत उभा आहे पेट्रोलसाठी. एवढी गर्दी झाली नाही इथं मागे. आता इगतपुरीला आलोय बघू गर्दी तर एवढी गर्दी बघा फक्त किती चालू आहे. तर स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर आज तर फक्त पेट्रोलचे वांदे होते ना, आपल्या गाडीत तर पेट्रोल बी नव्हतं. आपण आपल्या मित्राची गाडी घेऊन निघालो होतो इगतपुरीला आणि त्यातल्या त्यात आपल्या कार्यकर्त्यांनी तर फुल पेट्रोल भरलं होतं गाडीत. म्हणलं जास्त फिरवत लागली गाडी. आता आपल्या मेन सिटीत तर पेट्रोल नव्हतंच. म्हणलं हायवे साईडला तरी पेट्रोल भेटेल, पण इथं तर अजून त्याच्यापेक्षा वांदे होते. आणि आपल्यासोबत तर टॉपचे रायडर होते, ते कुठं पण गाडी घालत होते. तर थोड्या वेळात तर आपल्याला पेट्रोल पंप भेटून जातो, पण तिथं एवढी गर्दी होती आपण पेट्रोल तर भरतो का नाही काय माहिती. सावलीत उभा आहे पेट्रोलसाठी. एवढी गर्दी झाली नाही इथं मागे. आता इगतपुरीला आलोय बघू गर्दी तर एवढी गर्दी बघा फक्त किती चालू आहे. आता आम्ही तर पेट्रोल टाकायचा प्लॅन कॅन्सल केला आणि डायरेक्ट मॅकडीला आलो. आता इथं आले आपण डायरेक्ट मध्ये जाणार होतो, पण आपल्याला तेवढंच गाडी दिसली. म्हणलं गाडी तर लयच भारी. आता मॅकडी मध्ये जाऊन तर फक्त आपल्याला आईस कॉफी प्यायची होती. तुम्ही सांगा तुम्हाला कोणती कॉफी आवडते. तर मॅकडीला तर आपले काही कार्यकर्ते जॉब करतात, त्यांनी सांगितलं म्यानमार गेटला जा. आता आपल्याला कधीच इथं जायचं होतं, पण आपलं काही फिक्स होत नव्हतं. आज फायनली फिक्स झालं होतं आपलं जायचं. मग काय आपण थोड्या वेळात जातो तिथे पोहोचून. आता तिथं गेलो समजलं आम्हाला हे 5ला बंद होतं, पण काय आपल्याकडे 15 मिनिटं होते. मग काय त्या रजिस्टरवर नाव टाकलं गेलो आपण लगेच मध्ये. आता आपल्याकडे तर फक्त 10-15 मिनिटं होते. मग काय तेवढं जेवढं बघता आलं तेवढं बघितलं निघालो आपण. परत एकदा येऊ इथं. आता इथून निघालो नाही का आपण लगेच पोहोचलो फालुदा पहिला 0 हा माणूस आमचा आणि गाडी वळवेल. आता कार्यकर्ता एवढं डेंजर आहे आणि एका फालुद्यासाठी गाडी परत फिरवली मागे. आता हे सगळं जाऊ द्या, हा ब्लॉग इथं एंड करायचं होतं, पण आता इथून जाता जाता असं वाटतंय की पावसाळा चालू झाला काय अचानक पाऊस यायला लागला. पावसाळा चालू झाला.